सो हॅलो ऑल, आय होप तुम्ही सगळे हसत असाल. यार माझे जोक्स तुम्हाला पांचट वाटत असतील, हसायला येत नसेल तरी माझं सजेशन सगळ्यांना आहे, लाईफ एकदा मिळते. सो बॉस सगळ्यांनी मन भरून हसा, खदखद हसा, खळखळून हसा, मन मुराद हसा. कारण यार हसण्याने ना तुमची लाईफ वाढते. त्याच्यामुळे लाफ्टर इज द थेरपी, हसत राहा. ठीक आहे. सो आजचा विषय आहे हसण्यासारखाच आहे, ॲक्च्युली हसण्यासारखीच परिस्थिती आहे यार. का तर माझे मित्र आहेत एक दोन, 32-33 वर्षाचे होऊन गेले यार, अजूनही म्हणत आहे लग्न करायचं आहे, लग्न करायचं आहे, मुलगी भेटत नाही, मुलगी भेटत नाही. काय वाटतं तुम्हाला, का मुलगी भेटत असेल? मुली आहे नाही, संपल्या, अकाळ पडलाय. अरे यार, मी काल मॉलमध्ये गेलो, मला इतक्या मुली दिसतात, इतक्या चांगल्या चांगल्या मुली दिसतात यार सगळ्या ठिकाणी गेल्यावर. पण तरी माझे चांगले चांगले मित्र, बरं दिसायला असे नाही की दिसायला असे एकदम चित्र विचित्र, पूर्ण काळ्या तोंडाचेच सगळे आहे असं वगैरे नाही. चांगले बऱ्यापैकी आहे, सावळे आहेत, काही गोरे आहेत, काही दिसायलाही छान आहेत, पगार पाण्यालाही व्यवस्थित आहे. तरी पण म्हणतात यार मुलगी भेटत नाही. म्हणजे पहिले आधी असं होतं ना, मला असं वाटायचं की यार एक नोकरी, मुलगा छान, सवय वगैरे छान, म्हणजे व्यसनं वगैरे नको. व्यसनाचा तर काही विषय नाही आहे, तो क्रायटेरियाच नाही आहे ॲक्च्युली. त्याच्या व्यतिरिक्तचे क्रायटेरिया आहे, ते आपण दुसऱ्या पार्टमध्ये बघू ॲक्च्युली, कारण हा विषय मोठा आहे, बरं खोल विषय आहे. कारण यार खरंच सिरियसली लग्नासाठी मुलगी नाही भेटत आहे. काही काहींनी तर असा विचार म्हणजे टाकून दिला आहे, यार आता काय करायचं, म्हणजे सोडून दिलं आहे. जवळपास मॉन्कच्या लेव्हलला चालले गेले आहे. म्हणजे मॉन्क विचारायचे काही नाही रे, माझ्यासोबत बसले म्हणजे कधी कधी असे बोलतात बिचारे, क्या रखा है रे, अकेला आना है अकेला जाना है. मी म्हटलं अरे बा, सीख गए यार भाई, तुम सीख गए. सो इथपर्यंत परिस्थिती चालली गेली आहे. तर ॲक्च्युली विषय गंभीर आहे. पण हा विषय गंभीर का आहे, तर आजचा विषय आहे मुलींची अपेक्षा आणि लग्नाळू मुलं. म्हणजे जे लग्नासाठी मुलगी शोधताय आणि मुलींच्या अपेक्षेमुळे ॲक्च्युली त्यांना मुली भेटत नाही आहे, ही आजकालची परिस्थिती आहे. बरं, मुलींच्या अपेक्षा हा पार्ट 2 आहे. पार्ट 1मध्ये मुलींच्या आधी मुलींच्या आईबाबांच्या अपेक्षा आहेत. आणि लग्नाळू मुलं ते असं शोधताय जसं आपण वाळवंटात जाऊन विहिरी शोधतोय पाण्याच्या, असं आपण मुलगी शोधतोय. म्हणजे अशी अशी आजची परिस्थिती आहे ॲक्च्युली. वाळवंटात जाऊन विहिरी शोधण्या इतपत आपली परिस्थिती आहे. खाणीतनं, कोळशेच्या खाणीतनं आपण जसा हिरा काढतो तसं आपल्याला मुली शोधावं लागत आहे लग्नासाठी. तर ही परिस्थिती आहे मित्रांनो, किती बिकट परिस्थिती आहे. काही वर्षांनी ना, म्हणून आता हे बाबांच्या वगैरे प्रस्त फार चालू आहे. सॉरी, कोणी मनावर घेऊ नका. आणि हा एक परत डिस्क्लेमर, हे सगळं एक्सप्लेन करतो यासाठी की कुठल्याच मुलींनी किंवा मुलींच्या आईबाबांनी ही गोष्ट मनावर घेऊ नये. पण जर तुम्हाला खरंच हे वास्तववादी वाटत असेल आणि तुम्ही मनावर घेतलंच, तर खरंच याचा फायदा होईल आणि चांगलं होईल. 2-3 मित्र किंवा बरेचसे असे मुलं आहेत जे लग्नासाठी मुलगी बघतायत, त्यांचा फायदा होईल, त्यांचं लग्न होऊन जाईल लवकर लवकर, नाही का. सो त्याच्यामुळे मनावर घेतलंच तरी ठीक, नाही घेतलंच तरी इट्स ओके. पण हे डिस्क्लेमर माझ्याकडनं आहे. दिस इज जस्ट फॉर ॲज अ पार्ट ऑफ कॉमेडी स्टँडअप. ओके. तर मुलींच्या अपेक्षांचं असं आहे ना की BA जर असेल मुलगी जर BA असेल तर तिला MBA लागतो. मुलगी जर तालुक्यात राहणारी असेल तर तिला शहरातला लागतो. आणि शहरात जर राहणारी असेल, म्हणजे कालचीच एक गोष्ट सांगतो तुम्हाला. माझा एक मित्र आहे, 32 अराउंड, इच्छाच आहे, वैतागून शेवटी आता 32चा झाला. त्याने म्हटलं यार घरचे वैतागून राहिले, घरचेही त्रास देऊन राहिले, मलाही आता शोधू कंटाळा आला आहे, मला काही इच्छा नाही आहे कुठे मुलगी बघायला जायची, मी ऑनलाईन साईटवर शोधतो. म्हणून त्याने मॅट्रिमोनीवर रजिस्टर केलं. आणि तसंही तो शार्क टँक पाहतो, त्यामुळे त्याला माहीत झालं बाबा शादी.com पे तो शादी हो ही जाती है भाई. तो शादी.com पे उसने रजिस्टर कर लिया. आणि शादी.comवर रजिस्टर करून त्यांनी नागपूरचीच एक मुलगी बघितली, जिथेही समोर काहीतरी BA MS झालं होतं. हा बऱ्यापैकी MBA वगैरे झालेला आहे, PG वगैरे वेल सेटल्ड आहे. आणि विचारलं की मी इथे आहे, सगळं आहे घरी सगळं. म्हणे तुमच्या अपेक्षा काय? तर तिने सांगितलं नाही म्हणे, मी पुण्याचा बघते आहे. पुण्यामध्ये जाऊन माहीत नाही वेगळं काय करणार आहे, किंवा पुण्यामध्ये वेगळं कसं काय मिळालं तिला, पण इट्स ओके. तर ही परिस्थिती आहे, मी पुण्याचा बघते आहे. म्हणजे एवढं मोठं नागपूरसारखं शहर सोडून आम्हाला पुण्याचा बघायचा. आणि जी पुण्याची आहे तिला मुंबईचा बघायचा. जी मुंबईत आहे तिला बाहेर देशातला बघायचा, विदेशातला. ही परिस्थिती आहे. अशाने कशा लग्न व्हायचे.
तर असा विषय गंभीर आहे मुलींच्या बाबतीतला. आपण पार्ट 2 वर परत येऊया. तोपर्यंत थँक्यू सो मच. हसत राहा.